बालगोपाल सोनाली पाटील टीमचा प्रवास थांबलाय, पण त्याचा प्रवास आयोजनाच्या माध्यमातून खूप चांगला आहे. पाहतोय आपण सातत्याने खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतोय. सलामी जोडी खेळपट्टीकडे येताना पाहतोय आपण A1 जोडी आमनेपाडा या टीमची आणि मुठवल या टीमचा जो विजय केला गेल्या वर्षीच्या याच बालगोपाल चषकाचा विजेता संघ ठरला होता. थोडासा दबाव असेल की परत चॅम्पियन बनायचं का, चांगला संघ म्हणून याचं या असोसिएशन मध्ये आपण सातत्याने उल्लेख करतोय आणि एक सबळसा कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. A1 जोडी आमनेपाडा टीमच्या कॅप्टनने सांगितलं की 5 पैकी 2 वेळेस खेळलो, पण कुठेतरी आमच्या संघाची कामगिरी थोडीशी बॅकफुटला आहे, पण जोमान आम्ही प्रॅक्टिस सराव केला आणि या स्पर्धेमध्ये निश्चित विजय पटकवण्याच्या वाटचाल करेल. खूप चांगलं वातावरण, स्वच्छ किरण मैदानाच्या आतमध्ये दूर असं जर पाहिलं आपण तर मुंबई नागपूर हायवे पाहतोय आपण क्रमांक 2 आणि दूर असं उंच पहाडीवर दिंडेश्वर मंदिर, खूप मोठी यात्रा आपण निश्चित पाहणार आहोत. आणि खूप जास्त महाशिवरात्रीच्या दिवशी तर सामन्याला सुरुवात होताना चला सराव थांबवायचा आपण. पहिल्या षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज कुमार, स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण मंगेश, मयुरेश आणि धनंजय ही जोडी पाहतोय आपण. A1 जोडी आमनेपाडा टीमच्या संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि अप्रतिम पंच केले. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. हा क्लास चौकार. अतिशय क्लास टेक्निकली तंत्र सुद्धा फटका होता. थोडस पहिलं की जागा धूम होती, बॅट चालवली, कव्हरच्या वरतून हा चौकार. अजून एक ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका आहे, गॅप शोधून काढलाय. काय क्लास आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. बॅक टू द बॅक दुसरा हा आलाय मयूरच्या बॅटमधून चौकार. फटके पाहिले आपण क्लास. आणि कोणी अशा म्हणतात की टेनिस क्रिकेटमध्ये क्लास नसतोय, पण ग्राउंड जर चांगला असताना त्याचा क्लासचा आपण परिचय पाहतोय. आणि काय दोन्ही अतिशय सुंदर क्लास फटके. एक पंच केला होता कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा पार चौकार. परत एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण परफेक्ट टायमिंग करता आली नाही. धोका निर्माण झाले. धावची संधी होती पण ती दडवली. अतिशय वेगात एक सिंगल मयुरेश कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 9. नाणेफेक गमावल्यानंतर A1 जोडी आमनेपाडा हा संघ प्रथम बॅटिंग करताना पाहतोय. ग्रामपंचायत क्रीडा नगरी सोनाळीच्या या मैदानावर ही स्पर्धा पाहतोय आपण. पर्व 6वा आहे बालगोपाल चषक चा हा 6वा पर्व आणि दुसरा दिवस कालपासून खऱ्या अर्थाने स्पर्धेची सुरुवात. खऱ्या अर्थाने माझा जो दिवस होता खास उद्या फायनलचा, पण मयूर आणि ओमकार यांनी सांगितले की पवार सर तुम्ही दुसऱ्या दिवशी या. यस ओके, कारण की प्रेम आहे, प्रेमापोटी ते आपल्याला सोडू शकत नाहीये आणि त्याचा मान ठेवावा लागतो. कारण की आयुष्य गेलं माझं या ग्राउंडवर आणि या परिसरामध्ये. ठाकूरपाडा जर म्हटलं तर नो डाऊट. आणि खऱ्या अर्थाने आगरी समाजाचा माझ्यावर उपकार आहे की ज्यांनी मला यवतमाळहून इथं स्थानिक केलं. खूप खूप धन्यवाद पद आगरी समाजाचं, नो डाऊट. याच पाता ड्राईव्ह केलंय, पण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एक सिंगल कंप्लीट. म्हणतात ना रोहन दादा, ज्यांनी तुम्हाला जेवण दिलं त्याचं उपकार निश्चित गुणगान गाणं गरजेचं आहे. यस, कमिंग सून खूप मोठी टुर्नामेंट आपण याच विभागामध्ये पाहणार आहोत. एक आम्ही जेव्हा BC4 पोगावची टुर्नामेंट कव्हरेज करत होतो रोहनदा, तिथे एक अलाउन्स आम्ही केलेला आहे. त्या अलाउन्स आम्ही कधी पण करत राहील, कारण की खूप मोठी टुर्नामेंट, न भूतो न भविष्यती, अख्ख्या भारतामध्ये झाली नसेल तेवढी मोठी टुर्नामेंट आपण कमिंग सून यस डिक्लेअर झालेलं आहे. याच पात्राडव्यातने फटका पाहतोय ऑनसाइड कडे. निश्चित याचे विश्लेषण करणार आहे आगरी राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तेजस पाटील साहेब, मॅन फॉर पोगाव यांनी आम्हाला
सांगितलं की पवार सर कुठं पण तुम्ही असाल तर डिक्लेअर करत जा, कारण की तब्बल 42 बाईक सह आणि त्यानंतर 40+ साठी खास 5 बाईक, टोटली जे असोसिएशन आहेत त्याच्यातून सगळेच निवडीचे संघ घेतील. सज्ज होताना गोलंदाज या स्पर्धा प्रत्येक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र डीप मिडविकेटकडे जातोय, अतिशय वेगात. दुसरी धाव इथं मात्र कंप्लीट. धावसंख्या पाहतोय आपण पहिलं षटक प्रगतीवर असताना बोलता बोलता 13 धावसंख्या पाहतोय. बिनबाद चांगली सुरुवात A1 जोडी आमनेपडा टीमची. मित्रांनो आपण एन्जॉय करत आहे सध्या तरी ओमसाई लोणाड असोसिएशनच्या माध्यमातून ही 6वी स्पर्धा. धावसंख्या 13 आणि आयोजकांमध्ये सर्वांत सिंहाचा वाटा नेहमीच अशोकदादा तरे यांचा असतोय. गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण अजय येतोय. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचे. आयोजक आमच्यापर्यंत नाव पोहोचवतील. मला वाटते की पहिल्या फेजला शेवटचा सामना असेल. संजय स्पोर्ट सावध, मनस्वी 11 किरवली. चला दोन्ही टीमचे संगणक आपण हा डाव संपल्याच्या पहिले टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीवर बारकाई नजर आहे अशोकदादा तरे यांची, कारण की बालगोपाल टीमला खऱ्या अर्थाने उभं करण्याचं काम त्यांचाच आहे. नेहमी सातत्याने माझ्याशी ओमकार आणि मयूर अशोक पटले खेळाडू सांगत असतात की आमचे दादा आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतोय, म्हणूनच आमच्या या सोनाली पेटा टीमच्या पोराला क्रिकेट खेळण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे असे आमचे अशोक दादा. आपलं पण मी स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज होताना अजय. अजयचा पहिला चेंडू चांगला फटका पाहतोय आपण, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू मात्र लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. सीमा पार चौकार. स्वतः पाहतोय आपण आमच्या सोबत अशोक दादा हे आमच्या सोबत जॉईन होतील. आयोजक कमिटीचे खास मेन आहेत आणि टीमला घेऊन चालणारे अशोक दादा. धावसंख्या जर पहिली आता मात्र पुढे सरते ती 17. पहिल्या चेंडूवर चांगला फटका सजवलाय. इथं मात्र मयुरेशनी तेवढंच खराब चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. आणि दांडी गोल. पहिला धक्का बसलाय. वापशी खूप छान करताना गोलंदाज अजय. दोन चेंडूचा सामना झालाय षटकामध्ये पाहतोय आपण. पहिले चेंडू चौकार. धावसंख्या 17 आणि खतरा झालाय A1 जोडी आमनेपडा टीमला. निश्चित ओरिजिनल 40+ जर पहिले आपण नवीन संघटना त्यामध्ये संतोष काकडे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. सध्या ते युट्यूबच्या माध्यमातून आपल्या गावाच्या पोराचा खेळाचा आनंद घेताना त्यांच्या माध्यमातून A1 जोडी आमनेपडा टीमला शुभेच्छा दिलेल्या त्या खूप खूप धन्यवाद संतोष काकडे साहेब. आपण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना थोडस वातावरणामध्ये अजून परिवर्तन पाहायला मिळतंय. आकाशामध्ये जर पाहिला आपण सूर्य आणि ढगामध्ये लपंड डाव आणि त्या खाली माता क्रिकेटचा हा डाव. नवीन बॅटर पंकज. चांगला चेंडू परत खोदून काढलाय आणि यावेळेस पात्र निश्चित मिड ऑफला जोपर्यंत चेंडूला फील केला जातो तोपर्यंत एक सिंगल. दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये जी वन डे स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये पहिल्या सामन्यात एक असा षटकार ठोकला के राहुल यांनी यॉर्करला पाठीमाग. अद्भुत. आणि क्रिकेटमध्ये नवीन नवीन फटके उदयास आलेले आहेत. यास पात्र हा फटका चांगला आहे पण फटका फसलाय. लॉंग ऑफला चांगला झेल कंप्लीट. दुसरा धक्का बसलाय तो A1 जोडी आमनेपडा टीमला. टेनिस क्रिकेटमध्ये एक फटका मुरबाड तालुक्यातून सचिन महाराष्ट्र पोलीस त्यांनी उदयास आणला. सुपला फटका. काय लिहिलंय, चांगला खेळायचा आहे आणि नो डाऊट रिव्हर्स फटकेबाजी करण्यामध्ये तर मोठा वाटा होता. अंजू टीमचा जो विजय केला आपण रोहन तरीचा ग्रेट क्रिकेटर. कित्येक वेळा मी त्याला जोडून पाहिलेला आहे आणि मला आजही तो सामना आठवतोय. कोणगाव आमच्या मामाच्या गावी
एक जबरदस्त कामगिरी केली होती रोहन तरे यांनी, पण एक फटका आणि आयुष्य बदलवलं त्या क्रिकेटने त्याचं. नवीन बॅटर राहुल आता मात्र एक खराब सुरुवात पाहायला मिळते या षटकामध्ये. काय झकास सुरुवात पाहिली होती आपण. 7 चेंडूवर 17 त्यानंतर मात्र एक अप्रतिम षटक हाताळताना गोलंदाज अजय. सज्ज होताना गोलंदाज अजय. खूप चांगलं षटक हाताळताना परत सूर्यदेवाचं दर्शन पाहतोय आपण खूप चांगलं तऱ्हेनं मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटला पोषक वातावरण, क्लीन वातावरण पाहतोय आपण आणि अशा स्थितीमध्ये दबाव टाकला या षटकामध्ये गोलंदाज अजय यांनी. टर्न केले चेंडूला पाहतोय ऑनसाइड कडे. एक सिंगल अतिशय वेगात इथे मात्र कम्प्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 19 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला सावध विपक्ष किरवली टीमचे दोन्ही संगणक आपण सज्ज राहायचे. टॉस बॉक्स मध्ये येऊन पहिल्या फेरीतला तो आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. अराउंड द लेग दांडी गोल त्रिफळा उडवलाय. धक्का बसला तो तिसरा. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 19 आतापर्यंत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप छान वापशी करताना श्रवण स्टार ग्रुप जेवढे पण आमचे मेंबर आहेत आपल्याला आयोजक दादाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण जेवण करून घ्यायचंय. यस अशोक दादाचं प्रेम खूप मोठं आहे क्रिकेटवर. सातत्याने एक चांगले क्रिकेटर सुद्धा होऊन गेलेले आहेत. पाहतोय की आपण कित्येक स्पर्धा त्यांनी गाजवले सोनाली टीमच्या माध्यमातून आणि शेवटी मात्र बालगोपाल सोनेपडा टीमच्या पोराला क्रिकेट खेळावं यासाठी तो अग्रेसर नेहमी असतोय. शेवण स्टारचे मेंबर्स आमचे आदरणीय कैलास पाटील दादा आपण दूर आहेत. आपले बाकीचे सगळे सांगतात की तुम्ही आपल्या ग्रुपच्या जवळ या आणि व्यासपीठावर यायचंय. चला वेळ कमी खर्च करायचे मित्रांनो. आपण गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी करण्यासाठी सुधीर राईट अमाउंट द विकेट. पहिल्या चेंडूवर हा कडक फटका पाहतोय आपण. केडीके भिरकावला चेंडूला मिड विकेटच्या वरतून षटकार. आर्यनच्या बॅटमधून हा देखना अप्रतिम अद्भुत फटका पाहिला आपण. खडे खडे पुल केला होता. पहिल्या चेंडूवर मात्र हा षटकार आलाय. षटकार कोणी मारले? राहुलच्या बॅटमधून. यस अतिशय क्लास फटका पहिला पण. आता मात्र सुरुवात अप्रतिम मिळाली या ओव्हरची आणि या शेवट कसा होतो हे पाहायचंय. प्रत्येक विभागामध्ये तुमचं प्रदर्शन खूप चांगलं पाहिजे तर तुम्ही चॅम्पियन बनवू शकता. गेल्या वर्षीचा विजेता संघ मोठवल संघ पाहतोय सध्या तरी कुठंतरी पहिले इनिंग मध्ये बॅकफुटला पाहतोय आपण. कारण की धावसंख्येचा वेग जर पहिला आता मात्र धावसंख्या तब्बल धावसंख्या 25. अजून एक ड्राईव्ह केलंय. कमालीचा हा शॉट खेळला गेला पाहता पण कॅप शोधून काढलंय. चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड पण बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय चौकार. सोनाली पाडे गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक आपण जर कुठे असाल तर निसंकोचपणे आपण व्यासपीठावर येऊन स्थान ग्रहण करायचंय. आजी माजी ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक यांना परत एकदा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय.
क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. बॅटर राहुलच्या माध्यमातून षटकार मारल्यानंतर एक क्लास चौकार वसूल केले. टीमची धावसंख्या 29. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आता मात्र इवन जोडी आमने पाडा. रेटामध्ये विकेट सज्ज होताना गोलंदाज मारा करतोय. चांगला चेंडू या पात्र पाहतोय. लाईन चुकीची थोडासा टप्प्यापर्यंत बाहेर वळतोय. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड करताना स्कोरर पाहतोय आपण. धावसंख्या 30. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 षटक प्रगतीपथावर असताना एक मोठ्या विशाल धावसंख्येकडे वाटचाल करतोय एवन जोडी आमने पाडा हा संघ. चांगला चेंडू यास मात्र खांद्याचा वापर केला होता. आपटी दिली होती चेंडूला आणि त्यावर मात्र बीट होतोय बॅटर्स. यस, दुपारच्या सत्राचा आनंद घेताना आमचे ऑपरेटर, खूप मोठं नाव. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर झेल घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय पण पोहोचू शकणार नाहीये. आणि 2 धावा अतिशय वेगात सहज कंप्लीट करताना बॅटर. धावसंख्या 32. 2 बाद 30 षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. थोडासा मागडा षटक ठरताना आतापर्यंत पाहतोय आपण. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये वसूल करताना बॅटर खास बॅटिंग करतोय तो राहुल. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. आर्यनला मात्र अजून खातं उघडता आलं नाहीये. स्ट्राईक भेटली नाहीये. व्यक्तिगत पहिला पण 13 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय राहुल. पॉइंट सोबत पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर, फाईन लेग आणि थर्ड मॅन सर्कलवर 4 शतक सिंगल धावा रोखण्यासाठी बाकीचे सीमा पार पाहतोय आपण. एक स्कोर लेग मिड विकेट लॉंग वन. परत एकदा हा चांगला बाउन्सर पाहतोय आपण. निश्चित 1 फॉर 1 चा इशारा येताना सुंदर बाउन्सरचा वापर करून घेतला. धीमा बाउन्सर होता. बीट झालाय बॅटर. जी मुभा असते त्याचा वापर करून घेतलाय गोलंदाजांनी. जॉस मात्र हा फटका हवेत खाली क्षेत्र एका पायाचे आणि इथं मात्र अतिशय सुंदर अद्भुत झेल कंप्लीट एका हाताने. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज. खऱ्या अर्थानंतर चांगलं झेल कंप्लीट केलं होते हाताने सीमेरेषेच्या आतमध्ये. नवीन बॅटर सूरज. गोलंदाज सूरज आहे. यस, यश. मोती लहान कीर्ती महान, छोटा बम बडा धमाका ठरेल का आपल्या टीम साठी पाहिजे. अंतिम षटक प्रगतीपथावर गोलंदाज सूरज घेऊन येतोय. धावसंख्या जर पहिली 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 33 पाहतोय आपण. एक सिंगल 33. अंतिम षटक प्रगतीपथावर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचे. सफल झाला. अगदी चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. अतिशय वेगात एका चोटी धाव पाहतोय आपण कंप्लीट होताना. बॅटला स्पर्श झाला होता चेंडू. ज्या प्रकारे पंचाकडून इशारा आला नाही. सूरज चांगला मारा करताना पाहतोय. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. दोन्ही या समांतर रेषेत धावा मिळतात त्या अवांतर. एक समाजनक स्थितीकडे आता मात्र वाटचाल करतोय काय पाहायचंय एवन जोडी आमनेपाडा हा संघ. यास पात्र हा खेळ होईल का. आणि विकेट किपर मात्र चुकी करतोय.
चांगलं झील कंप्लीट केलं. नवीन बॅटर विजय. अतिशय प्रतिम षटक शेवटचं पाहतोय आपण. गोलंदाज सूरजच्या माध्यमातून हारमानाचे षटक आहे, पण काय क्लास बॉलिंगचं प्रदर्शन पाहतोय. एक विकेट सुद्धा प्राप्त करतोय नवीन बॅटर. खेळपट्टीकडे रवाना होताना विजय. येणारे काही या चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक विकेट. धावसंख्या पाहतोय आपण 35. निलेश येतोय नवीन बॅटर पाहतोय आपण. तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग पाहिली, त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये खूप जबरदस्त कामगिरी बॉलरच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा बॉल राईट मध्ये विकेट. गोलंदाज सूरज. परत एकदा परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. पॉइंट दिशेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि एक सिंगल इथे मात्र अकम्प्लीट. गोलंदाज अतिशय छान तिकट मारा करताना पाहतोय आपण. दुऱ्यांच्या टोकाकडनं राईट द विकेट. काही चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावाचा. एखादा मोठा फटका मारेल का या चेंडूवर बॅटर यश. याच पात्रा सफल झाला होता. हा फटका ऑनसाइड कडे खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या दिवशी मागणी होताना पाहतोय. अतिशय वेगात थ्रो येतोय आणि पंजाचं बोट मला वाटतं की आकाशाकडे. एकच सिंगल रन्स या चेंडूवर मिळेल अशा तऱ्हेने पाहतोय की आपण. डावाची समाप्ती. पहिल्या इनिंगचा खेळ खतम. धावपलकर धावा ते ऐकून जर विचार केला आपण यस. धावसंख्या 36. 37 धावचं टार्गेट उभं केलंय. टॉस कडे आपण वळणार आहोत. चला दोन्ही टीमचे संगणक आपण सुद्धा यायचंय. किरवली विपक्ष संजय स्पोर्ट सावध. आदरणीय विशू केने साहेब आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपले शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. डॅशिंग अंदाज पाहतोय आपण विशुकने दादांचं. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही टीमला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. किरवली विपक्ष पाहता आपण संजय स्पोर्ट सावध. काटा पण आलाय. काटा झालेला आहे. पाहुण्यांना विनंतीशील की आपल्या शुभ हस्ते आपण विनिंग टॉस कॅप्टनला कोल्ड्रिंक्स आपण देताना पाहतोय आपण. हे पाहू शकता. त्यानंतर निश्चित टॉस नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. किरवली टीमच्या बाजून गेलेला आहे. थोडीशी वेळ आपल्या जवळ निश्चित आपण काहीतरी चर्चा करूया, कारण की पाहतोय ओमसाई लोणाड असूनच्या माध्यमातून 26 स्पर्धा आहे आणि
किरिवली संघाचं जर पाहिलं आपण आतापर्यंत 5 टुर्नामेंट तुम्ही त्यामधून किती खेळला आणि तुमचं प्रदर्शन कशा प्रकारे राहिलेलं आहे? आम्ही 4 टुर्नामेंट आतापर्यंत खेळल्या, पण अजूनपर्यंत काय ट्रॉफीपर्यंत आम्ही पोहोचलो नाही. मग काय स्वप्न घेऊन आलात या मैदानावर या बालगोपाल चषकमध्ये? स्वप्न तर आहेच आणि या ग्राउंडवर खेळायची मजाच वेगळी असते. नाणेफेक जिंकलेले आहे, दुपारचं सत्र आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? गोलंदाजी. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत आता मात्र एक मोठं नाव, सावट टीम जर म्हटलं तर नो डाऊट खूप मोठं नाव आहे. तुमचं पण जर विचार केला आपण आतापर्यंतच्या या असोसिएशनच्या माध्यमातून ही 6वी स्पर्धा आहे. 5 स्पर्धा आपण खेळल्या आहेत. प्रदर्शन कसं राहिलं या संपूर्ण सीझनमध्ये? प्रदर्शन तर खूपच खराब आहे. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, किरिवली टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. इनिंगमध्ये बदल होतोय, पण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आपण या इनिंगमध्ये करूया बदल आणि पुढचं धावतं वर्णन ऐकूया व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे खास मित्र योगेश दादा यांच्या आवाजच्या माध्यमातून. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. चेक. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या फेरीतील आपण आज शेवटचा आय थिंक चौथा सामना पाहतोय आणि शेवटच्या सामन्याची आपण नाणेफेकी नुकतीच इथे संपन्न केली. मनस्वी 11 किरवली विपक्ष संजय स्पोर्ट सावध या दोन संघादरम्यान. आणि पाहू शकाल 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सूरज भांबरे आणि विशाल पाटील. दरम्यान या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपल्या युट्यूबवरती एन्जॉयमेंट करतायत. मधुसूदन ग्रुप, आय थिंक मनीष पाटील आणि प्रशांत बजागे यांच्या माध्यमातून आमच्या आयोजकांसाठी आणि समारोह कक्षासाठी शुभेच्छा येत आहेत. आपल्या दोघांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र सूरज भांबरेची विकेट धोक्यात होती. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील एक्झॅक्टली पाहू शकाल ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये हवा तसा मात्र कोणताही संपर्क झाला नाहीये. आणि पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर मयुरेशने मात्र या ठिकाणी बॅटरला मात्र सूरजला मात्र तिथे बीट केलाय. पहा टार्गेट 37 आहे, परंतु जर तुम्ही इथे अशा प्रमाणे जर गोलंदाजी केली तर मात्र इथून सुद्धा तुम्ही या धावांचा मात्र संरक्षण करू शकता. आणि त्याच अनुषंगाने मात्र सुरुवात मयुरेश पाटीलने केली. एवन जोडी विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल अशी सध्या आपण लढत पाहतोय. आणि असं वाटतं की चांगला सामना इथे मात्र किनारा शिकणा मात्र कदाचित पाला मिळू शकेल. और प्रयत्न केली सुरू आहे. लॉंग ऑन आहे अगदी डीप मध्ये. मिड विकेटला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. बाडिश मिडॉन आहे. बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि इथे मात्र पहा फुल टॉस मिळाला होता, परंतु त्याच्यावरती सुद्धा मात्र कुठल्या प्रकारचं कनेक्शन नाहीये. पंचाचा 22चा इशारा पाहतोय. अवांतर धाव इथे मात्र जोडली जाईल आणि अवांतराने मात्र मुठवल संघाच्या इनिंगला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली गेली. शॉट फाईन लेगला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. ऑफसाईडचं क्षेत्र पाहिलं तर तब्बल थिंक मिडॉन आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला एक फिल्डर शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही गणेश पाटीलला पाहू शकाल. हो खुदून करण्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू आय थिंक थर्डमॅनला जरूर गेला, परंतु वेगाला मात्र धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगल धावा इथे मात्र येत आहेत. डिपेंडिंग चॅम्पियन संघ सध्या आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. उत्तम शेठ पाटील यांचा संघ अर्थात मकरंद स्पोर्ट मुठवल. तो खेळ राहिला होता मागील सत्रामध्ये या संघाचा आणि त्याच अनुषंगाने मात्र इथे सुरुवात करण्याचा ते प्रयत्न करतायत. ओव्हर पिच फटका भेद केला. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे
आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. खराब लेंथ होती. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या अनुषंगाने मात्र एक्झॅक्टली बॅटरच्या झोन मध्ये चेंडूच्या हाताने पाहायला मिळाली. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि लॉंग ऑनची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी भिडकावून दिला चेंडूला. पहिला सिक्सर सूरज भांबरेच्या बॅटमधून निघालाय. आबालामध्ये सूरज तापलाय आणि हा एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये जमिनीवर त्या सूरज मात्र या ठिकाणी तापणार का. एक सिक्सर जरूर त्याच्या बॅटमधून निघाला. अजून एक फुल टॉस परंतु या फटक्याला उंची जास्त आहे आणि चेंडू पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सेल ड्रॉप. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला मात्र या ठिकाणी पकडावा लागतील. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. आणि ही चूक पहा राहुलच्या वतीने मात्र आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळाली. कारण आपण नेहमीच म्हणतो की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस. परंतु इथे जर तुम्ही हा झेल पकडला असता तर आय थिंक येणाऱ्या दुसऱ्या नवीन फलंदाजावरती तुम्ही या दडपण टाकू शकले असते. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तर कुठलाही महत्व नाहीये. आणि त्याचमुळे पाहतो की 2 धाबा त्या ठिकाणी आय थिंक फलंदाज तब्बल 3 धाबा पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र पाकदेश स्टॅक कव्हरला बेट करण्याचा प्रयत्न विशाल पाटीलचा होता परंतु सरळ चेंडू मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. आणि त्याचवेळी पाहतो की शेवटचा चेंडू आला इथे डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करत असताना विदाऊट लॉस धाव फलक्यावरती धावा लागला गेला. एकूण 11. फ्लाइंग स्टार्ट मित्र म्हणेन कुठलाही प्रेशर नाहीये. अगदी फ्री माइंडने दोघांनी तिथे मात्र फटके एक्झिक्यूट केले. तब्बल 4 चेंडू फेस केले. सूरज भांबरेने त्याच्या बॅटमधून निघाला. एक षटकार एक्झॅक्टली 9 धाव संख्येवरती तो खेळतोय. विशालने 2 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण सिंगल धाव. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. आमचे 7 स्टार कमिटी सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्णपणे सज्ज आहे आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेकडे अगदी बारकाईने लक्ष केंद्रित आहे. कारण प्रत्येक स्पर्धा आपलीच आहे याच हेतून याच नात्याने त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असते. कारण या 7 जणांनी उंचाई आपली लोणार क्रिकेट असोसिएशनची पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्या जबाबदारीने मात्र त्यांचं कार्य आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतोय. अजित पाटील असतील, रामकृष्ण काकडे, राकेश दिकाडकर सध्या आमच्या व्यासपीठावरती आहेत. आणि कैलास पाटील सध्या या मॅच नंतर तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. संस्थापक अध्यक्ष अनंतजी केणे यांची आपल्याला कालच्या दिवसामध्ये इथे उपस्थित पाहायला मिळाली. बारामजी मेहर सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित होते. आणि काही क्षणानंतर लखन पाटील यांना सुद्धा तुम्ही आय थिंक ऑन फील्ड वरती पाहू शकाल. चला वेळेला महत्व द्या प्लीज. येवन जोडी आमनेपाडा संघ 11 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. आणि अजूनही विजयासाठी 26 धाब्यांची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज राहुल. टॉस लिडिंग आहे. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. विकेटचं पतन. हाच तो राहुल ज्याने संजय स्मृती चषकामध्ये मिडन ओव्हर हाताळला होता. कारण आय थिंक पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर मयुरच्या विरोधात मात्र अगदी चौकाराचा पाऊस पाडला होता जे हनुमान चौधरबाडा संघाच्या फलंदाजाने. परंतु राहुलला मात्र कमबॅक केलं आणि एक्झॅक्टली विकेट मिडन ओव्हर त्या स्पर्धेमध्ये हाताळली. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा पहा पहिल्या चेंडूवरती विकेट टेकर चेंडूची हाताळली त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि पहिला धक्का लागेल टीम मकरदोस्पर मुठवल संघाला सूरज भांबरेच्या रूपानं. मागील स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची उणीव व मुठवल करायला भासली तो खेळाडू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिस्टर तेजेश पाटील. कारण स्वतःची काळजी घेणं सुद्धा फार गरजेचं असतं. आणि त्याच वेळी पाहतो की थोडासा तो फिट नव्हता त्या स्पर्धेसाठी परंतु आता पूर्णपणे फिट आहे, तंदुरुस्त आहे. आणि त्याच अनुषंगाने आता तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि पाहूया की कशा रीतीने मात्र छाप सोडल्या स्पर्धेच्या बातीनं. आलेल्या पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनला चेंडूला मात्र पाठवलाय. 1 माउस न चेंडू मात्र सीमारेषा ओलांडेल. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू मिळाला.
अगदी वाईट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याच्या आव्हाक्याच्या बाहेर एवढ्या वेगानं चेंडू मात्र निघून गेलाय. जणू काही एखाद्या बंदुकीतून गोली निघते तेवढ्या वेगानं तेजस पाटीलच्या बाटमधून हा चेंडू निघाला आणि या पहिल्या चेंडूवरती चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये पहा, ज्यावेळी आपण डिफेंडिंग संघ चॅम्पियन असतो आणि ज्यावेळी नवीन सत्राला सुरुवात होते त्या स्पर्धेमध्ये उतरतोय, त्यावेळी मात्र त्या संघाचा रुतबा एक वेगळा असतो आणि त्याच रुतब्यानं आज मुठवल संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. परंतु A1 जोडीला आता मात्र काहीतरी शिकणं गरजेचं आहे. आपण विकेटच्या ओव्हरमध्ये प्राप्त केली आहे, नवीन फलंदाज जरूर आपल्या अगेन्स्ट आलाय, परंतु त्याच्यावरती तुम्हाला प्रेशर टाकण्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी त्याच्या विरोधात एखादी प्लॅनिंग करावं लागेल, एखादी रणनीतीच्या अनुषंगाने त्याला मात्र चुकीचे फटके केल्यासाठी भाग पाडावा लागेल. त्यावेळी तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती पण टाकू शकता. ओव्हर पिच स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवलाय पात्रा तोड. जबरदस्त बॅटिंग तेजस पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. पण पहिल्या पासूनच मात्र त्यांनी आक्रमकता या ठिकाणी रूप धारण केलेलं आहे. कारण दोन चेंडू त्यांनी आतापर्यंत फेस केला आणि त्या दोन्ही चेंडूचा मात्र त्यांनी फेस काढलाय असंच मात्र म्हणावं लागेल. एक षटकार आला, एक चौकार आला आणि आता मात्र आखून टप्प्याचा चेंडू पिकअप शॉट. तेजस पाटील इज ऑन फायर. एकतर्फा खेळ आपण इथे म्हणू शकतोय, कारण पाहू शकेल की आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे आणि तब्बल 27 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या, म्हणजे अजूनही 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि फक्त विजयासाठी 10 धावींची गरज. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो की जास्तीत जास्त मोठ्या फटक्यामध्ये तेजस पाटील सध्या डील करतो. जणू काय या षटकार चौकाराची त्याला भूक लागली असावी. ओ हो फुल टॉस. आय थिंक या चेंडूवरती हवं तसं मात्र प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये आणि स्वतःवरती आय थिंक निराश सुद्धा असेल की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर डिपॉझिट होऊ शकला असता, परंतु हरकत नाहीये. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या गेल्या आणि या सामन्यावरती पूर्णपणे आपण पाहतो की आता वर्चस्व आय थिंक पूर्णपणे पकड मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची आपल्याला पाहायला मिळते. कारण 13 मध्ये आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धाव्यांची गरज. समोरच्या दिशेने खेळायचं होता, परंतु चेंडूचा लाईव्ह मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक करली गेली आणि तसं जर पाहिलं तर विकेट्स वरती विशाल पाटील खूप फास्ट आहे. जबरदस्त दोघांमध्ये तालमेल आपण पाहतोय आणि या ओव्हरचा आपण जर विचार केला तर मात्र पाटीलगिरी पाहायला मिळाली. एका बाजूला तेजस पाटील तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील आणि अशा रीतीने पाहतो की 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली गेली 31 या आकड्यावरती. परंतु पाहायला विसरू नका यानंतरचा पुढील जो सामना आहे मॅच ऑफ आफ्टरनून, तर 2 वाघांमध्ये तो सामना. एका बाजूला कैलास पाटील यांची आर्मी असेल संजय स्पोर्ट सावध आणि दुसऱ्या बाजूला राकेश दिगाडकर यांची आर्मी असेल अर्थात मनस्वी 11 खिरवली आणि तो सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्पर्धेचा आता दुसरा दिवस पाहतोय बालगोपाल चषक 2025 चा आणि बालगोपाल सोनालीपाडा संघाने सुद्धा सातत्य टिकून ठेवलेलं आहे. 5 वर्ष मागील अगदी सक्सेसफुल पाहायला मिळाली आणि आज या स्पर्धेला 6 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि आपण पाहतो की स्पर्धा येतात कधी आणि स्पर्धा गायब होतात कधी, परंतु एखाद्या स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवणे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज यश. रिवर्सचा बाहेर काढण्याचा प्रयत्न विशाल पाटीलने केला, परंतु त्याच्या अंगलिकी आलाय, कारण दरम्यानला झेलबाच्या स्वरूपात बाद.
परंतु विशाल पाटीलच्या मनासारखा चेंडू यशच्या हाताला जरूर होता, परंतु कनेक्शन झाला नाहीये. कारण कनेक्शन फार महत्वाचा असतो. आणि त्याचवेळी मात्र जलबाच्या स्वरूपात बाद दोन माघारी परतला. दुसरा धक्का लागला टीम मुठवलला. न्यू बॅटर पाहू शकाल प्रसाद आला युनिट नंबर 4 या क्रमांकावरती. प्रसादची चर्चा फार सुरुवातीला जास्त होती, परंतु हवा तसा परफॉर्मन्स तो आतापर्यंत करू शकला नाहीये. ओ पण तिथे आल्या जबरदस्त फाटका चेंडू चाललाय मिडविकेटच्या पलीकडे. मॅच फिनिश